नमस्कार मित्रांनो, पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. 1 जानेवारी 2026 पासून प्राप्तिकर विभाग आधार कार्डशी लिंक नसलेली सर्व पॅन कार्ड हे निष्क्रिय करू शकतात. तर आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही आपण हे एका मिनिटामध्ये चेक करू शकतात. तर ते कसं चेक करायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपणास आपल्या गुगलमध्ये इन्कम टॅक्स असे टाईप करायचे आहे आणि एंटर करायचे आहे. तर सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात. त्यानंतर सर्वात जी काही पहिली वेबसाईट येईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, तर याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर इथे क्विक लिंक्स, तर याच्याच खाली आपणास येथे सर्वात खाली आपण येथे पाहू शकतात की येथे लिंक आधार स्टेटस किंवा येथे लिंक आधार, तर यापैकी कोणतेही आपण एक सिलेक्ट करून घ्या. जसे की मी येथे लिंक आधार स्टेटस याच्यावर इथे क्लिक करतो. येथे क्लिक केल्याच्यानंतर येथे आपणास आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपणास येथे आपला आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर आपणा येथे समोर व्ह्यू लिंक आधार स्टेटस याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की युअर पॅन तर इज ऑलरेडी लिंक टू गिव्हन आधार. तर आधार नंबरचे शेवटचे 2 डिजिट आणि सुरुवातीचे 2 डिजिट येथे दाखवले जाईल आणि पॅन कार्डचे सुद्धा सुरुवातीचे 2 डिजिट आणि शेवटचे 2 डिजिट इथे दाखवले जाईल. तर हे जे काही पॅन कार्ड आहे हे आधार कार्डला लिंक्ड आहे. तर मी येथे दुसऱ्या व्यक्तीचा पॅन कार्ड नंबर येथे टाकलेला आहे. त्यानंतर येथे आधार कार्ड नंबर हा टाकलेला आहे आणि येथे व्ह्यू लिंक आधार स्टेटस याच्यावर येथे क्लिक करतो. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की पॅन नॉट लिंक्ड विथ आधार, प्लीज क्लिक ऑन लिंक आधार, लिंक टू लिंक युअर आधार विथ पॅन. तर आपणास आपले जे काही हे पॅन कार्ड आहे हे आधारशी लिंक नाही. तर हे लिंक करण्यासाठी आपणास इथे लिंक आधार याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास इथे परत पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. व्हॅलिडेट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकता की पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड फॉर दिस पॅन. तर यासाठी आपणास 1000 रुपयाचे ऑनलाईन चलन यामध्ये भरावे लागणार आहे. तरच आपले हे जे काही पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड आधारशी लिंक होणार आहे. तर त्यासाठी कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स याच्यावर इथे क्लिक करून यामध्ये पॅन कार्ड नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून आपण आपली जी काही पुढील प्रोसेस आहे ही पुढील प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. तर लगेच आपण आपले पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे लगेच चेक करून पहा. धन्यवाद.